पुण्यनगरी पुण्याला येऊन कधी मला फार आनंद होतो, कारण आपलं पुणे जे आहे एक सुंदर मेळ आहे, समन्वय आहे. कशाचा समन्वय आहे? आध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणेचा एक सुंदर समन्वय. अजून एक कारण आहे, माझी आजीसुद्धा इथे राहते, तर कधी मला इथे आल्यावर असं वाटतं मी आपल्या माहेरी आली आहे. आणि इकडलं प्रकृती असो किंवा इकडले लोक असो, मला खूप आपुलकी वाटते. म्हणून मी देवेंद्रजींना पण दरवेळेस जेव्हा इथे येते, इथे काय कमी आहे, इथे काय सुधारवता येईल त्यांना कळतंच, पण मी आपल्याकडनं पण सांगते. आणि आनंद आहे की ते पण तेवढंच लक्ष पुण्याकडे देत आहेत. आज खूप आनंद आहे की लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यासाठी मी इथे आहे. आणि आज आम्ही ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आम्हीच पुरस्कृत झालो आहोत. हे इतकी महान व्यक्तिमत्व आहेत, इतकं काही यांनी केलेलं आहे. आणि यासाठी मी धन्यवाद देते वैशिष्ट्याने ट्रस्टचा, ज्यांनी हे आयोजित केलं आहे, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि यांच्या विश्वस्तांचा. खूपच सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही केला आहे. आणि गेल्या जसं तुम्ही सांगितलं 128 वर्षापासनं आपण श्रद्धेसाठी हेच स्थान आहे जिथे येतो, तुमच्याकडे येतो, आपल्या दत्त मंदिरात येतो. आणि फक्त श्रद्धेसाठी नाही पण सेवेसाठी पण तुम्ही अग्रसर आहात, याचा खूप आनंद आहे. खूप सारे तुमची जी कामं आहेत ती मी ऐकलेली आहेत. पर्टिक्युलरली जर असं काही मला म्हणजे माझ्या आठवणीत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती तुम्ही देता, किंवा अनाथाश्रम जी चालू केली आहेत, किंवा वृद्धांसाठी अन्न आणि वेगवेगळ्या सेवा या ज्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, ही खूप सुंदर अशी बाब आहे. मानवता खरी काय आहे, काय असते, हे तुमच्या ट्रस्टच्याद्वारे तुम्ही लोकांपुढे आणलेलं आहे. आणि लोकांची श्रद्धा आणि प्रेम यामुळे सदैव तुमच्याबरोबर राहणारच. आणि जर तुम्ही याचा इतिहास पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकमान्य टिळक आपले जे होते त्यांच्या पाठोपाठ खंबीरपणे लक्ष्मी ताई उभ्या होत्या आणि ट्रस्ट उभी होती. आज गणेशोत्सव जो सार्वजनिक असा उत्सव झाला आहे, तो तुमच्या पण तुमचा खूप मोठा त्यात हातभार होता, याचा आनंद आहे. आणि दरवेळेस जेव्हा मी पुण्याला येते तेव्हा मी पण आधी गर्दीत जायची, आणि आता मला थोडी सहूलियत म्हणतात ती मिळते एंट्रीसाठी, पण ते माझं श्रद्धास्थान आहे आणि जन्मभर राहणार. आज जे पुरस्कार आपण करतोय आहेत, आपण जे पुरस्कार दिले आहेत, हे जे पुरस्कृत व्यक्तिमत्व आहे, हे कशाचे प्रतीक आहेत? हे लक्ष्मीताईंच्या जे त्यांच्या व्हॅल्यूज आहेत त्याचे प्रतीक आहेत. लक्ष्मीताई होत्या त्या कशा होत्या? त्या शांतपणे परिवर्तन घडवून आणायच्या आणि लोकांसाठी खूप संवेदना होता त्यांच्या मनात, आणि ह्याच गोष्टी तुमच्यात आहेत. काही प्रमाणात तुम्ही तुटलेल्या गोष्टी एकत्रित करतात, मूर्ती असो, आपली स्वतःची बॉडी असो, किंवा संबंध असो, लोक असतो, ते जोडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, तो खूप सुंदर आहे. जयश्रीताईंना तर मी खूप दिवसांपासून ओळखते. त्यांनी माझ्या फॅमिली मेंबर्सना पण ट्रीट केलेलं आहे, आणि त्यांनी हे प्रूफ केलं आहे की आपल्या ज्ञानाचा इतरांना जेव्हा फायदा होतो तेव्हाच आपलं जीवन हे सार्थक असतं. तसंच आज आपण जशा मॅडमला ज्यांना पुरस्कार दिला आत्ता, स्वाती उदय ओतारी मॅडम, त्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी मूर्तीजवळ जाऊन मूर्तीला पूर्णपणे त्याला रिबिल्ड किंवा त्यांना मूर्तीला नीट करण्याचे जे प्रयत्न केले आहेत, जतन केले आहेत, किंवा जनोर्दान केले आहेत, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आणि तुमच्यासारख्या स्त्रियाच आमच्यासारख्या स्त्रियांना एक स्फूर्ती देतात की आम्ही सुद्धा असं काही करा.